पवित्र मरिया मानवी जीवनातील पापांच्या गाठी सोडत असते. पवित्र मरिया मानवी जीवनातील समस्यांच्या गाठींची सोडवणूक करत असते. शब्द आहेत पोप फ्रान्सिस यांचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अलेक्झांडर आवी मेलो नावाच्या एका माणसाने सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे. हा माणूस तसा साधासुद्धा माणूस नाही. पोप महोदय आर्चबिशप असल्यापासून तर आत्ता पोप झाल्यानंतर सुद्धा ते अधूनमधून त्यांच्याशी सोबत करत असतात. अशा ह्या माणसाने पोप महोदयांच्या जीवनातील अगदी बालपणापासून ते 2018 पर्यंत पवित्र मरियेविषयी जे पोप महोदयांना अनुभव आले त्या अनुभवांचं संकलन केलेलं आहे. आणि त्याचं एक सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे, शी इज माय मदर. ती माझी आई आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये 100हून अधिक गोष्टी पोप महोदयांच्या पवित्र मरियेच्या अनुभवाशी संबंधित आहेत. आणि त्यामध्ये पवित्र मरियेच्या बरोबर त्यांनी कसा प्रवास केला त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. पोप महोदय एका मुलाखतीमध्ये आवी मेलो ह्यांना सांगतात की मी अभ्यासासाठी जर्मनी ह्या ठिकाणी गेलेलो. ख्रिसमसचा तो दिवस आणि माझ्या हातामध्ये एक कार्ड पडलं, ख्रिसमस कार्ड. परंतु त्याच्यावरचं चित्र मात्र वेगळं होतं. त्या चित्रामध्ये मध्यभागी पवित्र मरिया होती. तिच्या डावीकडे एक देवदूत आणि उजवीकडे दुसरा देवदूत. तिघांच्या हातामध्ये एकच दोर असलेला. परंतु डावीकडे जो देवदूत होता त्याच्या हातातील दोराला गाठी होत्या. पवित्र मरियेच्या हातामध्ये जो दोर होता त्या दोराच्या गाठी ती स्वतः सोडत होती. आणि उजवीकडे असलेला जो देवदूत होता त्याच्या हातामध्ये असलेल्या दोराला गाठी नव्हत्या. मी त्याच्यावरती बरंच चिंतन करू लागलो आणि मग खाली असलेली ओळ वाचली की पवित्र मरिया मानवी जीवनातील समस्यांच्या पापांच्या गाठी सोडत असते. खूप चिंतन मी त्याच्यावरती करायला सुरुवात केली. ते चित्र मला खूप आवडलं. कालांतराने माझी बिशपपदी नेमणूक झाली त्यावेळेला एक भेट कार्ड म्हणून मी लोकांना ते चित्र दिलं. माझ्या घरामध्ये भिंतीवरती तिचं एक चांगलं पेंटिंग तयार केलं. इतकंच नाही तर आता तिच्यासाठी सुंदर अशी प्रार्थना देखील मी लिहिलेली आहे. आणि गाठी सोडणारी ही पवित्र मरिया माझ्या जीवनातल्या गाठी कशा प्रकारे सोडत असते त्याची मला पदोपदी जाणीव होत आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पोप महोदयांनी पवित्र मरियेविषयी रंगवलेलं हे एक आगळं वेगळं असं चित्र. प्रत्यक्ष पवित्र मरियेच्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर ती देखील अशाच प्रकारच्या गाठी सोडत राहिली. संत अगस्तीन ह्यांनी तर सांगितलेलं आहे की एवेने बांधलेली आज्ञाभंगाची गाठ पवित्र मरियेने आपल्या आज्ञाधारकपणाद्वारे सोडलेली आहे. पोप महोदय सांगतात, मी त्या चित्रावरती चिंतन करण्याव्यतिरिक्त अभ्यास सुद्धा केला आणि माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट अलीकडची नाही, अगदी प्राचीन काळची अशी ही गोष्ट आहे. संत जस्टिन जे 150 साली मरण पावले आणि संत आयरेनियोस जे साधारण 2ऱ्या शतकाच्या शेवटी मरण पावले, अशा ह्या संतांच्या जीवनामध्ये हा वाक्प्रचार येऊन गेलेला आहे की पवित्र मरिया हे आपल्या जीवनातील समस्यांच्या गाठी सोडत असते. म्हणून मी तिच्या जीवनावरती चिंतन करत राहिलो आणि कमीत कमी 7 ठिकाणी अशा प्रकारच्या गाठी ती सोडत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. पहिली गाठ आत्ताच आपण ऐकल्याप्रमाणे आज्ञाभंगाची गाठ, की एवेने बांधलेली ही गाठ पवित्र मरियेने आपल्या आज्ञाधारकपणाद्वारे सोडली. पोप महोदय त्याच्यावरती चिंतन किती सुंदर देतात बघा, की एवेने ही गाठ बांधली कशी. तिने देवाचं ऐकलं नाही. देवाने आज्ञा दिली होती परंतु तिने देवाचं ऐकलं नाही, तिने सैतानाचं किंवा सापाचं ऐकलं. आणि पवित्र मरियेने नक्की काय केलं, तिने नुसतं स्वतःचं ऐकलं नाही की मी आता वागदत्त आहे, दाविदाच्या घराण्याची आता वधू होणार आहे आणि आता हा वेगळा निरोप येतो आहे, असा विचार तिने केला नाही. तर तिने असा विचार केला, ही देवाची योजना आहे, हा देवाचा आवाज आहे. म्हणून तो देवाचा आवाज ऐकल्यामुळे ती आज्ञाधारकपणा सहज धारण करू शकली. आपल्यासाठी एक महत्त्वाचं चिंतन की माणसाच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे पर्याय असतात. एकीकडे
पाप आणि दुसरीकडे परमेश्वराची इच्छा. माणूस जेव्हा पाप करत असतो तेव्हा तो आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यामध्ये कोंडला जात असतो. माणूस जेव्हा परमेश्वराच्या इच्छेनुसार वागत असतो तेव्हा तो आज्ञाधारकपणाच्या रस्त्यावरून स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत असतो. म्हणून ही पहिली गाठ सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. दुसरी गाठ स्वार्थाची गाठ, की जेव्हा अशा प्रकारचा निरोप तिला देण्यात आला त्यावेळेला तिने खूप विचार केला असेल की आता मी गरोदर राहणार, लोकांच्या मनामध्ये कदाचित शंका कुशंका निर्माण होणार. आता हे योसेफाला कसं सांगायचं, हे आपल्या नातेवाईकांना कसं काय पटवून सांगायचं, त्यांना कसं काय पटेल, अशा प्रकारचा विचार तिने केला नाही. तर देवदूताने जो निरोप दिलेला होता त्या निरोपामध्ये अलिशिबेविषयीचा उल्लेख होता. तिने तिचा विचार केला. ती स्वार्थाच्या कोंडवाड्यामध्ये कोंडून राहिली नाही, तर सेवेच्या मार्गाने वाटचाल करत राहिली. म्हणून ही स्वार्थाची गाठ तिने त्या क्षणाला सोडवलेली आहे. तिसरी गाठ आहे पापाची गाठ, की जी पापाची गाठ सोडून तिने आपल्याला तारणाच्या मार्गावरती आणलेला आहे. मूळ पापावाचून संभवलेली राणी, अशा शब्दामध्ये आपण तिचा गौरव करत असतो. म्हणून आयुष्यभर तिला पापाचा स्पर्श होऊ शकला नाही. ज्या उदरामध्ये प्रत्यक्ष देव राहणार होता ते उदर कृपेने परिपूर्ण होतं, निष्कलंक असं हृदय होतं. म्हणून ती मूळ पापावाचून संभवलेली राणी आपल्याला सगळ्या प्रकारच्या पापांच्या गाठी सोडवण्यासाठी मदत करू शकते, अशी ख्रिस्त सभेची शिकवण आहे. त्यानंतर प्रसिद्धीची गाठ, केवढ्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये घडत होत्या. साक्षात देवदूताने तिला निरोप दिलेला. अलिशिबेने तिला सांगितलेलं की तू प्रभूची माता आहेस. मेंढपाळांनी येऊन काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. राजांनी आणून काही बरेचसे देणग्यात बाळाच्या पायापाशी ठेवलेल्या होत्या. शिमोनाने मोठं भाकीत केलेलं होतं. बाळ हरवलं होतं तेव्हा तो काय बोलला होता ते कोणाला समजलं नाही. ह्या सगळ्या गोष्टींना तिने प्रसिद्धी दिली नाही, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवल्या. म्हणजे पवित्र मरिया आपल्याला इथे काय नक्की शिकवत आहे, अंतःकरण विशाल असणं गरजेचं आहे. जी व्यक्ती एखादं गुपित आपल्या अंतःकरणात ठेवू शकत नाही त्या व्यक्तीचं अंतःकरण छोटं असतं. एक बातमी कुठेतरी कळली की ताबडतोब आपण आपल्या मोबाईलवरून ती फॉरवर्ड करतो, कधी कधी ती वाचत सुद्धा नाही. गुपित अंतःकरणात ठेवण्यासाठी अंतःकरण मोठं असणं आवश्यक असतं. पवित्र मरियेचं अंतःकरण विशाल होतं. म्हणून ती अशा प्रकारे प्रसिद्धीची गाठ सहज सोडू शकली आणि अगदी गोपनीयतेच्या मार्गावरून चालत राहून आपलं कार्य करत राहिलेली आहे. असं म्हणतात की वर्क हार्ड इन सायलेन्स, लेट सक्सेस मेक ऑल द नॉईज. म्हणजे कष्ट करायचे शांतपणे, यश प्रसिद्धी देईल तुम्हाला. पवित्र मरियेच्या बाबतीत नेमकं तेच झालं. कोणाच्या गावीही नव्हतं की ही एक दिवस सदेह स्वर्गात घेतली जाणार आहे, ही संपूर्ण स्वर्ग आणि पृथ्वीची राणी होणार आहे. तिच्या वागण्यातून तसं कधी दिसलं नाही. अशी गाठ तिने आपल्या जीवनात सोडून ठेवलेली. पाचवी गाठ आहे कर्मकांडाची, की त्यावेळेला कर्मकांडाला ऊत आलेला होता. शास्त्री परुषी एका विशिष्ट पद्धतीने लोकांना धर्म शिकवत होते. अशा वेळेला पवित्र मरियेने खऱ्या अध्यात्माचा झेंडा फडकवला. कर्मकांडाची गाठ तिने त्या ठिकाणी सोडलेली आहे. अलिशिबेच्या घरी ती पोहोचलेली. त्या बाईची त्या ठिकाणी तिने सेवा करायला सुरुवात केलेली. पण सेवेच्या आधी तिने काय केलेलं आहे, स्तोत्र गायलेलं आहे. संपूर्ण स्तोत्र सहज तुमच्या नजरेखालून जाऊ द्या, तुमच्या लक्षात येईल खरं अध्यात्म कसं तिथे भरभरून वाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सुनता तिने केली. प्रभू येशू ख्रिस्ताला देवळामध्ये समर्पित केला. प्रभू येशू ख्रिस्तासाठी बार मित्सवा नावाचा जो समारंभ असतो तो समारंभ साजरा करण्यासाठी वल्हांडण सणाच्या निमित्ताने 12 वर्षाच्या असलेल्या आपल्या बाळाला घेऊन ती मंदिरामध्ये निघून जाते. नंतर प्रेषितांबरोबर माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करते. प्रार्थनेच्या वातावरणातच तिला देवदूत दर्शन देऊन तो निरोप देतो. म्हणजे खरं अध्यात्म कशा पद्धतीने असावं हे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. We are not human beings with spiritual nature. We are spiritual beings with human nature.
असं म्हटलं जातं की आपण नुसतं एक शरीर आहोत आणि आपल्याला सहज अध्यात्माचा स्वभाव दडलेला आहे असं नाही, तर आपण मुळात आध्यात्मिक आहोत आणि आपल्याला एक शरीर नुसतं देण्यात आलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून पवित्र मरियेच्या जीवनाकडे बघायचं, खऱ्या अध्यात्माचा झेंडा तिने फडकावलेला आहे. 6वी गाठ तिने सोडलेली आहे, अपराधीपणाची गाठ. कोणाच्या अंतःकरणामध्ये होती? प्रेषितांच्या. ऐन रणांगणातून ते पळून गेलेले, क्रूसाच्या पायथ्याशी फक्त योहान उभा असलेला, अशा पार्श्वभूमीवरती 40 दिवसांनी येशू स्वर्गात घेतला गेल्यानंतर पवित्र मरिया प्रेषितांबरोबर एकत्र येते. त्यांच्यामध्ये प्रेमाची, ऐक्याची भावना निर्माण करते. ती आपल्या अंतःकरणामध्ये सूड भावना जपून ठेवत नाही की हेच ते माझ्या मुलाबरोबर फिरले आणि ऐन रणांगणातून पळून गेले, क्रूसाच्या पायथ्याशी अंत्यविधीसाठी सुद्धा उपस्थित राहिले नाहीत. अशा प्रकारची भावना तिने मनात बाळगली नाही. तिने क्षमेच्या पदराखाली त्यांना जवळ घेतलं. अशा प्रकारे अपराधीपणाची गाठ तिने त्या ठिकाणी सोडलेली आहे. त्यानंतर दुःखाची तरवार तिच्या अंतःकरणामधून गेली. ती दुःखाची गाठ, कधी कधी माणसाच्या अंतःकरणामध्ये अशी भळभळती एखादी जखम असते, ती मोठी गाठ बनण्याची, ट्यूमर बनण्याची शक्यता असते. पवित्र मरिया त्या ठिकाणी अडकून पडत नाही. सगळ्या प्रकारचे दुःखाचे वार तिने झेलले आणि मग ते शरीर मातीला मिळू शकलं नाही. साक्षात मरणाऱ्यांचा आश्रय म्हणून ती बनलेली आहे. मरणाऱ्यांचा आश्रय. ती स्वतः मरणाच्या दाढेतून गेली, परंतु तिचं शरीर मात्र मातीला मिळू शकलं नाही. ते सदेह स्वर्गात घेतलं गेलं. म्हणजे हा जणू काही तिच्या जीवनातला एक उच्चांक आहे. ह्या 7ही गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर पोप महोदय एक सुंदरसं वाक्य त्या पुस्तकामध्ये म्हणतात की हा संपूर्ण प्रवास अपूर्णतेकडून पूर्णतेकडे केलेला प्रवास आहे. की देवदूताच्या निरोपाला होकार देण्यापूर्वी तिने प्रश्न विचारला, पण शेवटी तिने शरणागती पत्करलेली. काना इथे लग्नसमयी द्राक्षरस संपला तेव्हा तिने चिंता व्यक्त केली, परंतु नंतर तिने मध्यस्थी केलेली आहे. किंवा बाळ हरवला होता तेव्हा एक पालक ह्या नात्याने त्या बाळाला तिने दटावलं, पण नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवल्या. म्हणजे अशा प्रकारे एक अपूर्ण स्त्रीचा प्रवास परिपूर्णतेच्या दिशेने झालेला आहे. आज हे सगळं सविस्तरपणे सांगण्यामागे एक हेतू आहे. आजच्या वाचनांकडे थोडंसं लक्ष देऊन बघा. त्या वाचनामध्ये एकूण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी दडलेल्या आहेत. पहिलं वाचन जर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकलेलं असेल तर त्या ठिकाणी कशा प्रकारे फुटीरतेची गाठ असू शकते त्याचं दर्शन आपल्याला घडतं. की हा अपुल्लोसचा, हा पौलाचा, हा पेत्राचा, हा ख्रिस्ताचा, असे वेगवेगळे गट प्रारंभीच्या ख्रिस्त समेमध्ये पडलेले. संत पौल त्या ठिकाणी ती फुटीरतेची गाठ सोडून टाकतो आणि त्यांना ऐक्याची दीक्षा देतो. किंवा स्तोत्रकार किती सुंदर मध्ये म्हणत आहे की ज्या लोकांना परमेश्वराने आपले म्हणून निवडून घेतलेले आहेत ते लोक धन्य. म्हणजे एकीकडे अंधश्रद्धेची गाठ आपल्या जीवनामध्ये असू शकते, स्तोत्रकार त्या ठिकाणी खऱ्या श्रद्धेची ज्योत आपल्यासमोर प्रज्वलित करत आहे. शुभवर्तमानामध्ये येशू देखील काही गाठी सोडत असताना दिसतो. आजाराच्या, रोगाच्या, दुःखनाईतांच्या जीवनातील गाठी तो त्या ठिकाणी सोडून टाकत आहे. व्यवस्थितपणे जर शुभवर्तमान तुम्ही ऐकलेलं असेल तर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की पेत्राची सासू कडक तापाने आजारी पडलेली होती. एखाद्या व्यक्तीला कडक ताप आला तर त्याची काय अवस्था होत असते हा आपला अनुभव आहे. परंतु ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, येशूने तिला हाताला धरून उठवले आणि ती त्यांची सेवा करू लागली. परमेश्वराचा असा स्पर्श अनुभवल्यानंतर माणूस स्वतःपुरता स्वार्थाच्या गाठी बांधत राहत नाही, तर तो इतरांची सेवा करण्यासाठी निघून जात असतो. ह्याचं ते सुंदर उदाहरण आहे. सूर्यास्त झाल्यानंतर नाना प्रकारच्या रोगाने पिडलेल्या लोकांना दारापाशी आणण्यात आलं. शब्द कोणता आहे? सूर्यास्त झाल्यावर. यहुदी धर्मामध्ये सूर्यास्त ही नवीन दिवसाची सुरुवात मानली जायची. उत्पत्तीचं पुस्तक उघडून बघा. संध्याकाळ झाली, सकाळ झाली, पहिला दिवस म्हणजे संध्याकाळी दिवसाची सुरुवात झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाने लोकांच्या जीवनामध्ये जरी बाहेर सूर्यास्त असला तरी खऱ्या अर्थाने सूर्योदय झालेला आहे.
म्हणजे अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या जीवनातील आजाराची, रोगाची जी गाठ आहे ती सोडलेली आहे, त्यांना आरोग्य दिलेलं आहे. किंवा लोकांताची देखील एक गाठ असू शकते. म्हणजे लोकांमध्ये आपण बिझी राहतो, आपले नातेवाईक, आपलं कामकाज, आपला धंदा व्यवसाय ह्याच्यामध्ये आपण एवढे बिझी राहतो की एकांतासाठी वेळ मिळत नाही. प्रभू येशू ख्रिस्त रात्रभर प्रार्थनेसाठी एकांतात राहतो. माणसाने लोकांतातून कधी कधी एकांतात यायचं आहे, ही गाठ थोडीशी सैल करत राहायचं आहे. संकुचित वृत्तीची गाठ देखील सोडण्यासाठी त्याने पेत्राला आदेश दिला की तुम्ही सर्वजण माझा शोध करत आहात, परंतु मला दुसऱ्या गावात गेलं पाहिजे, त्याच्यासाठी मी ह्या ठिकाणी अवतरलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त सहज त्या गावामध्ये राहू शकला असता. सगळ्या लोकांनी त्याला एवढं मोठं मानलेलं होतं, एवढ्या सगळ्या लोकांसाठी त्यांनी चमत्कार केलेले होते, ते लोक सहज त्याचा गौरव करू लागले असते. प्रसिद्धीच्या झोतामध्ये तो माणूस तिकडे अडकून पडत नाही. देवपुत्र असल्यामुळे तो दुसरीकडे चटकन धावत जातो. अशा प्रकारे वेगवेगळ्या गाठी सोडत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या गाठी आहेत त्याच्यावरती थोडंसं चिंतन करायचं. एखादी गोष्ट ही गाठ आहे हे कसं समजायचं, त्यासाठी पोप महोदयांनी 5 तत्वे दिलेली आहे. पहिलं तत्व त्यांनी दिलेलं आहे असुरक्षितपणाची भावना. एखादी गाठ तुमच्या जीवनात तुम्ही बांधलेली आहे, हे कशावरून, तुम्ही त्या गोष्टीविषयी फार असुरक्षित असता. प्रचंड अशी भीती तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली असते. ती गाठ सोडून टाकण्यासाठी परमेश्वराची कृपा मागायची. दुसरी शक्यता त्यांनी सांगितलेली आहे अपराधीपणाची भावना, की एखाद्या सवयीचा माणूस गुलाम झालेला असतो, परंतु ती गोष्ट घडून गेल्यानंतर प्रचंड असं अपराधीपणाची भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असते. ही गाठ सोडण्यासाठी देखील परमेश्वराकडे पश्चाताप करून आपल्या पापांची क्षमा मागायची, त्या सवयीच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचं. त्यानंतर राग नावाची एखादी गाठ असते. एखादी गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली तर त्याचा तुम्हाला राग येऊ लागतो. जेव्हा तो राग येतो त्यावेळेला अंतःकरणात डोकावून पाहायचं की कुठे ती गाठ मी बांधलेली आहे की ज्यामुळे मला हा राग येतो. किंवा खरोखर गाठ बांधलेली आहे हे कशावरून समजायचं, अधोगती होत राहते, प्रगती होत नाही. कारण गाठ बांधलेली आहे, जणू काही तुमचे पाय बांधले गेलेले आहेत. वि. स. खांडेकरांनी तर किती सुंदर म्हटलेलं आहे, ज्यांचे पाय भूतकाळामध्ये बांधलेले असतात ते भविष्यकाळाच्या आभाळामध्ये भरारी घेऊ शकत नाहीत. किंवा आपल्या भाषेमध्ये आपण ऐकलेलं आहे, कवरे आले आणि कवरे गेले, आपण हाव तयेलाच हाव. म्हणजे हे कसं झालेलं आहे, ती जी होडी होती ती कुठेतरी बांधली गेलेली होती, म्हणून ती होडी काही पुढे जात नव्हती. जोपर्यंत एखादी गाठ बांधलेली असते तोपर्यंत आपल्या जीवनात आपण प्रगती करू शकत नाही. आणि 5वा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे प्रेजुडिस किंवा पूर्वग्रह, नकारात्मक दृष्टिकोन. हे होणार नाही, हे याला जमणार नाही, हे मला करता येणार नाही, अशा प्रकारची भावना जेव्हा मनामध्ये माणूस बाळगत असतो त्यावेळेला माणसाच्या जीवनामध्ये एखादी गाठ बांधलेली असण्याची शक्यता असते. अशा सगळ्या आपल्या समस्यांच्या, नकारात्मक विचारांच्या, चुकीच्या भावनांच्या आणि पापांच्या गाठी आज पवित्र मरीच्या हाती आपण सोपूया. त्या गाठी सोडण्याची तिला विनंती करूया. स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक मुक्त जीवन जगण्याची कृपा तिच्याकडे मागूया. कारण पोप फ्रान्सिस आपल्याला सांगत आहेत, पवित्र मरिया आपल्या जीवनातील समस्यांच्या गाठी सोडत असते, आपल्या जीवनातील पापांच्या गाठी सोडत असते.